आपले दोन्ही हात जोडायचे आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशा, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. 7 आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की द्वितीय खंड पाहत असताना धर्मोपदेश करावा की करू नये हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि धर्मोपदेश करावा की करू नये अशा या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये जे विचार येत आहेत आणि याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मन त्यांच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे वळालेला आहे. आपण इथपर्यंत या ठिकाणी आलेलो होतो. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून बृहस्पती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. चिंताग्रस्त असा बृहस्पती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धाच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध प्राप्त झालेले भगवान बुद्ध आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे ना करू शकता. सन्मार्गापासून चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता. आपला सदधम्म ऐकावयास न मिळाल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अंधपात होत आहे. बृहस्पती पुढे म्हणाला,
भगवंत जाणतच आहेत की प्राचीन काळापासून मगध वासियात अनेक दोषांनी भरलेला एक अशुद्ध असा धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत का? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून तू सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, जे बुद्ध आहेत ते जन्म ऋणातून मुक्त झालेल्या हे विजयी वीरा, उठ, जगाकडे जा, त्याच्याकडे तू पाठ फिरवू नको. भगवान देव आणि मानव यांच्यावरील करुणा बुद्धीने त्यांच्या आपल्या या सदधम्माची शिकवण देण्याचा निश्चय करीत. भगवान बुद्धाने उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही, याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटते. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडत आहे तसे घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले आणि जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणं हा व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच या ठिकाणी आवश्यक आहे, हे त्यांनी या ठिकाणी जाणले. आणि भगवान बुद्धांना हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका काही जो संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख व दैन्य दूर करता आले तर केवळ निष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांनी आता ओळखले. आणि म्हणून भगवान बुद्धांनी बृहस्पतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. बृहस्पतीची सुवार्ता आता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात घेऊन बृहस्पतीला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी भगवान बुद्धाला वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो तिथून निघून गेला. परत जाताना जगाला घोषित करीत होता की हे शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध आता स्वास्थ्य देतील. युद्धपीडितांना ते शांती देतील. त्यांचे हृदय विरदीन झाले आहे. ज्याचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत, जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःख ग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्यांनो, या शुभ वार्ताने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनो, आपल्या जखमा बऱ्या झाल्या असे समजा. भुकेलेल्यांनो, आता पोटभर खा. थकलेल्यांनो, आता विश्रांती मिळालीच असे समजा. त्रसितांनो, आपली तहान भागून घ्या. अंधारात चचपडल्यांनो, आता प्रकाश प्राप्त करून घ्या. आणि निरुत्साही जन हो, आता तुम्ही हर्षभरित व्हा. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतात
अशी उत्कट अशी प्रेरणा आहे की जी परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट अशी इच्छा निर्माण होते. जे अंधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्य आणि सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की ज्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोळसटपणातून मुक्तता करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सदधम्म शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात. जो माणसाला आपल्या बांधवाची बंधमुक्तता करण्यास सहानुभूती होते. आपण या ठिकाणी काय पाहिलेलं आहे? बोला. बृहस्पती बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झालेली आहे, बुद्ध जे आहेत निष्क्रियतेकडे वळालेले आहेत. त्यांना वाटलं मी हे जर सांगू तर कळालं नाही तर लोकांना समजलं नाही तर मलाही एक ताप होईल आणि त्यांनाही एक तो ताप होईल. आणि मग बृहस्पतीची वार्ता सुवारित करतो. मग बृहस्पती म्हटलं म्हणजे काय हे पण माहीत पाहिजे ना. बृहस्पतीने एवढं सांगितलेलं आहे. आता जे जे काही सांगितलं वाचलेलं आहे ते बृहस्पतीनं सांगितलेलं आहे बुद्धांशी. आणि नंतर बुद्ध तयार झालेले आहेत. मी एकट्यालाच हे ज्ञान हे करणं योग्य नाही, संन्यास पत्करणं सुद्धा योग्य नाही, कारण मला जे अवगत आहे ते जगाला मिळालं पाहिजे हे त्यांनी नंतर मान्य केलं. आणि बृहस्पतीने ती सुवार्ता या ठिकाणी सगळ्यांना जाहीर केली. मग बृहस्पती ब्रह्म म्हटलं म्हणजे काय तर याचा अर्थ असा होतो बृहस्पती दुसरं तिसरं काहीच नाही. बृहस्पती दुसरं तिसरं काहीच नाही, ब्रह्म सुद्धा दुसरं तिसरं काहीच नाही. तर बुद्धाच्या चित्तामध्ये, बुद्धाच्या मनामध्ये जे विचार उत्पन्न झालेले आहेत, जे विचार उत्पन्न झालेले आहेत, कोणते विचार उत्पन्न झालेले आहेत? ते 4 विचार या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत. किती आहेत ते? 4 आहेत. बृहस्पती ब्रह्म जे आहेत, बृहस्पती ही सुवार्ता या ठिकाणी सांगितलेली आहे. तर बृहस्पती म्हटलं म्हणजे काय आहे तर बुद्धाच्या या चित्तामध्ये बुद्धाचे जे विचार आहेत की त्याच्या 4 या अवस्था आहेत. त्या म्हटलं म्हणजे मुदिता. मुदिता म्हटलं म्हणजे आनंद. मुदिता म्हटलं म्हणजे आनंद. दुसरी जी आहे मैत्री. दुसरं काय आहे? मैत्री. तिसरं जे आहे उपेक्षा, त्याला आपण कार्य करणं किंवा क्रिया करणं सुद्धा म्हणतो. आणि चौथी काय आहे? करुणा. बृहस्पती म्हटलं म्हणजे काय आहे? हे 4चं मिळून जे आहे ते बृहस्पती एकत्रित हे रूप जे आहे किंवा ते चित्तातले जे काही भाव आहेत ते आहेत. म्हणजे बृहस्पती, कारण आपला जो आहे ब्रह्म म्हणजे काय, बृहस्पती म्हणजे काय, आणखी तुम्ही दुसरीकडे जाचाल म्हणून हा सुद्धा तुम्हाला अर्थ अवगत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून बृहस्पती ब्रह्म म्हटलं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे 4 ह्या त्यांच्यामध्ये असणाऱ्या जे काही भाव आहेत, मुदिता आहे, मैत्री आहे, उपेक्षा आहे आणि करुणा आहे, हे या ठिकाणी आहे. आणि हीच बृहस्पतीची वार्ता जी आहे या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग या धम्मदीक्षेचे 2 प्रकार सांगत असताना भगवान बुद्धांच्या या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला 2 अर्थ आहेत. ज्याला संघ म्हटले जाते, त्या भिक्खू वर्गाचा सभासद होणे आणि धम्म दीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाने धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ.
भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गा चार बाबी वगळल्यास कोणताही फरक नाही. उपासक हा ग्रस्त राहतो तर भिक्खू हा ग्रहीन परिवजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही नियमांचे पालन करावे लागते. भिक्खूच्या बाबतीत या नियमनाचे उल्लंघन दंडनीय ठरते तर उपासकाला त्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या या सामर्थ्यानुसार त्यांनी त्या सामर्थ्यानुसार त्या शीलांचे जास्तीत जास्त पालन करावयाचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणताही संस्कार करण्याची आवश्यकता नाही. भिक्खू होण्यासाठी मात्र उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्या भिक्खू किंवा उपासक बनवले आणि भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू होता येत होते. जर भिक्खूने आपला मुख्य वृत्तांत भंग केला किंवा भिक्खू संघाचे सभासदत्व सोडून देण्याची त्याची इच्छा असेल तर तो भिक्खू राहत नसे. ज्याची नावे पुढील पुष्टात या ठिकाणी आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी या ठिकाणी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानलेला नाही हे दाखविण्यासाठीच या ठिकाणी निवड केलेली आहे. म्हणजे काही निवडक या ठिकाणी बुद्धांनी जे आहे त्या निवडक लोकांची या ठिकाणी नावं दिलेली आहेत. अर्थातच बुद्धांचा जो धम्म आहे सगळ्यांसाठी कसा होता, मग खुला होता किंवा समान होता. एक पान घेत. आता जे आहेत बुद्ध सारनाथ येथे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बृहस्पतीची वार्ता सुवार्ता आलेली आहे. आता आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःला या ठिकाणी प्रश्न विचारला की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. आता मी जो हा धम्म आहे तो धम्माचा उपदेश सर्वप्रथम कुणाला देऊ असा प्रश्न पडलेला आहे. त्याला अलाल कलाम याची आठवण झाली. जो अलाल कलामच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ असताना त्यांनी प्रवेश केला होता अशा अलाल कलामला मी हा धम्म देऊ असं त्यांना त्याची आठवण झाली. आणि बुद्धांच्या मते तो विद्वान शहाणा आणि बुद्धिमान बराच शुद्धचरणी होता, त्यालाच मी प्रथम धम्माचा उपदेश दिला तर. परंतु अलाल कलामचा मृत्यू पावल्याचे त्याला या ठिकाणी सांगण्यात आले. ज्यावेळेस अलाल कलामचा ते पाहण्यासाठी गेलेले आहेत परंतु त्यांना असं सांगण्यात आलं की अलाल कलाम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. नंतर त्याने उदक रामपुत्राला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला परंतु तोही मृत्यू पावला. तदनंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 त्या सोबत्यांचा विचार केला आणि निरंजना नदीच्या काठी त्याने उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले. जी निरंजना नदी आहे त्या नदीच्या काठी सुजाताची खीर ग्रहण केलेली आहे आणि त्यांनी अन्न ग्रहण केलं म्हणून या ठिकाणी ते 5 परिवर्जक जे आहेत अर्थातच ते 5 सोबती सिद्धार्थांना सोडून गेलेले आहेत. आणि आता मात्र ते स्वतःशीच म्हणाले त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ असे केलेलं आहे, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. आणि त्यांनाच मी माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्याने आपल्या या ठाव ठिकाण्याची चौकशी केली आणि तेव्हा त्याला समजले की ते सारनाथ येथील इसिपतनाच्या मृगदाय वनामध्ये
राहत आहेत. कोण राहत आहेत? ते 5 जे सोबती होते ते 5 सोबती या ठिकाणी कोणत्या याच्यामध्ये राहत आहेत? मृगदाय वनामध्ये, इसिपतनाच्या मृगदाय वनामध्ये ते वास्तव्याला होते किंवा राहत आहेत. तेव्हा तो त्याच्या शोधार्थ निघाला. तेव्हा बुद्ध जे आहेत त्यांच्या शोधार्थ निघालेले आहेत. आणि त्या 5 जणांनी आता बुद्ध जे आहेत सारनाथला त्या 5 जना सोबती जे आहेत त्या सोबत्यांना शोधण्यासाठी निघालेले आहेत. आता त्यांना माझा धम्म मी सांगावा असं त्यांना वाटलेलं आहे आणि ते तिकडे आता निघालेले आहेत. आता निघता निघता या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे की पायी प्रवास होता. पायी प्रवास असल्यामुळे त्या जाताना रस्त्यामध्ये त्यांना 2 व्यापारी भेटलेले होते. 2 व्यापारी भेटलेले होते. आणि मग बुद्धांचं जे काही रूप, बुद्धांचं जे काही तेज आणि ह्या श्रमणाला पाहून ते 2 व्यापारी त्या ठिकाणी थांबले आणि त्यांच्याकडे जे काही बांधलेली शिदोरी होती, आता आपण कुठे जाताना जसं शिदोरी नेतो, त्यांच्याकडे जी काही बांधलेली शिदोरी होती ती त्यांनी बुद्धांना दान दिली. आणि बुद्धांना म्हटलं की हे आमच्याकडे जे आहे शिदोरी या ठिकाणी तुम्ही ग्रहण करा. बुद्धांना ती शिदोरी दिल्यानंतर बुद्ध जे आहेत कोणताही दान जे आहेत धम्म दिल्याशिवाय स्वीकारत आणि त्यांना आपला धम्माचा पहिला उपदेश त्या 2 व्यापाऱ्यांना केलेला आहे, ज्यांचं नाव होतं तपस्सू आणि भल्लिक. ज्याचं काय नाव होतं या 2 व्यापाऱ्यांचं? तपस्सू आणि भल्लिक. आणि तदनंतर बुद्ध जे आहेत आता सारनाथला निघालेले आहेत. आता सारनाथला निघालेले आहेत आणि 5 जणांनी जेव्हा बुद्ध आता दुरूनच येताना पाहिलेलं आहे, 5 ते सोबती आहेत, त्यांनी दुरूनच येताना पाहिलं आणि मग सगळेजण ठरवायला लागलेत, तो आहे ना ते गौतम आता तिकडनं येत आहे, त्याला कुणीही बसायला पाठ द्यायचा नाही, कुणी स्वागत करायचं नाही, कुणी त्याचं आदरातिथ्य करायचं नाही, असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं. बुद्ध मात्र शांततेने त्या ठिकाणी येत आहेत. येत असताना त्या तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीचा आणि चैनीच्या जीवनाकडे वळालेला आहे. आणि म्हणून या 5 जणांनी काय ठरवलं आहे की त्याला आपण काहीही त्याला पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, त्याचं आदरातिथ्य करायचं नाही. त्यांना मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याने त्याची भिक्षापत्राचीवर आपण आपल्या हातीही घेता कामा नये. आपण त्यांच्यासाठी फक्त एकच आसन बाजूला ठेवू आणि त्याची इच्छा असेल तर तो तेथे बसेल. सर्वांनी हे या ठिकाणी जे मत आहे ते मान्य केलं. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आले, जवळ 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 जसे जसे बुद्ध होतात तसं तसं मात्र त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत आहे, त्यांच्या चित्तामध्ये परिवर्तन होत आहे. आणि ते 5ही परिवर्जक आपल्या आपल्या या निश्चयानुसार वागू शकले नाही. जे त्यांनी निश्चय केला होता त्या निश्चयानुसार ते वागू शकले नाही. बुद्धाच्या या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवरच उठून उभे राहिले आणि एकाने त्यांचे पात्र हातामध्ये घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी बसण्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी सुद्धा आणले. आणि खरोखरच हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण असे स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची आता पूजा करू लागले. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची.
प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू. सृष्टी आली नाही का? टच कर बेटा त्याला, त्या रेडिओला टच